खालापूर तालुक्यातील निगडोली गावामधील एका घरात वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मंगळवारी दिनांक 26 मे रोजी उघडकीस आली। या दुहेरी हत्याकांडामुळे खालापूर तालुका हादरला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रघुनाथ दत्तू फराट वय वर्ष 75 आणि त्यांची पत्नी सुरेखा रघुनाथ फराट वय वर्ष 72 अशी मृतांची नावे आहेत। त्यांची हत्या कोणत्या कारणातून झाली याचा तपास खालापूर पोलिसांसह अन्य तपास यंत्रणेकडून सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार बँकेतून सेवानिवृत्त झालेले रघुनाथ फराट आणि त्यांची पत्नी सुरेखा फराट हे दोघेच निगडोली येथे राहत होते। त्यांची मुले खोपोली आणि खालापूरमध्ये वास्तव्यात आहेत। मंगळवारी दिवसभर रघुनाथ फराट यांचा मोबाईल बंद येत असल्याने त्यांच्या मुलाला संशय आला। काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने त्यांनी मुलगा म्हणजेच महिताचा नातू आदित्य फराट याला निगडोलीतील गावी पाठवले। आदित्यने घराचा दरवाजा वाजवला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। संशय बाळगल्याने आदित्यने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला। आत जाताच त्याला समोर आजी आजोबा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। हा भयानक प्रकार पाहून आदित्यने आरडाओरडा केला, ज्यामुळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। हल्लेखोरांनी रघुनाथ फराट यांचा धारदार शस्त्राने गळा कापला होता, तर त्यांची पत्नी सुरेखा यांच्या तोंडावर गंभीर वार केले होते। धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने किंवा क्रूरतेपोटी हल्लेखोरांनी मृतदेहाच्या अंगावर राख आणि पालापाचोळा टाकला होता। घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। या गुन्ह्याची उकल करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घरातून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत। घरफोडीच्या उद्देशाने ही हत्या झाली की जुन्या वादातून याबाबत पोलीस वेगवेगळ्या कोनातून कसून तपास करीत आहेत। नातेवाईकांच्या आक्रोशाने निगडोली गावावर सध्या शोककळा पसरली आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खालापूर। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।